आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी. डॉक्टर, मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही आमच्या घरी येऊन सगळ्यांसमोर हे सांगायचंय की तुम्हाला यशोधरा सरनाईकांनीच श्रावणीचं अबॉर्शन करायला सांगितलं होतं. काय? ही गोष्ट मला मॅडमना कळवलीच पाहिजे. हॅलो मॅडम, मी पूजा बोलते. कोण पूजा? वात्सल्य नर्सिंग होम मधून. ओळखलं ना मॅडम? श्रावणी देसाई अबॉर्शन केस. येस ऑफकोर्स. बट आय थिंक तुझं पेमेंट झालेलं आहे. वाय यू कॉलिंग? हो मॅडम, पण त्यासाठी नाही. मला तुम्हाला ना काहीतरी वेगळंच सांगायचंय. काय? मॅडम, तुमची सून म्हणजे तुम्ही ज्या पेशंटला घेऊन इथं आला होता ना, त्यांची बहीण इथं आली. वर आणि त्या श्रावणी देसाईच्या अबॉर्शन बद्दल डॉक्टरांशी बोलतायत की पेशंटला काहीच माहित नव्हतं आणि त्यांना फसवून अबॉर्शन केले. आणि त्या डॉक्टरांना कन्व्हिन्स करतायत की तुम्ही घरी येऊन सगळं खरं सांगा. डॉक्टर काय म्हणाले? ॲक्च्युली मला तिथं जास्त वेळ थांबता नाही आलं, नाहीतर डाऊट आला असता ना. मॅडम प्लीज, तुम्ही काहीतरी करा, नाहीतर माझी वाट लागेल. डोंट वरी, आय मॅनेज. ओके, फक्त आणखीन काही इन्फॉर्मेशन असेल तर आम्हाला फोन करायचा. डू यू अंडरस्टँड? ओके. राधा देसाई, मुलगी थांबतच नाही. लवकरच काही नाही केलं तर हे सगळं आमच्यावरच बेतेल. सॉरी, रिअली सॉरी. मला खरंच माहित नव्हतं की ऑपरेशन करणार आहोत हे पेशंटला माहित नाहीये. खरं तर अशी प्रोसिजर करताना मी पेशंटला विचारतो, त्यांची परमिशन घेतो. पण इथे तर यशोधरा सरनाईक या एवढ्या मोठ्या व्यक्ती आहेत आणि त्यांनी हे सगळं सांगितलं म्हटल्यावर, आणि शिवाय त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी बघून मला असं वाटलं की त्या मुलीची काळजी करतायत, तिला प्रोटेक्ट करतायत, एका फसलेल्या मुलीला वाचवतायत. पण त्यांच्या मनात असं काही असेल असं मला वाटलंच नाही. म्हणून मी त्यांना जास्ती काही विचारलं सुद्धा नाही. खरं तर एवढ्या मोठ्या व्यक्तीने आमचं हॉस्पिटल निवडावं हे आमच्यासाठी खूप अभिमानास्पद होतं. पण कोणी कितीही मोठं असलं ना तरी कोणाच्याही आयुष्याशी खेळण्याचा, त्याच्या परमिशनशिवाय त्याच्या आयुष्यात इंटरफेअर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या घरी येऊन सगळ्यांसमोर हे सत्य सांगायला तयार आहे आणि हा माझा शब्द आहे. थँक्यू सो मच डॉक्टर. तुमचे खूप खूप आभार. मे आय प्लीज? ही फाईल तुमचा खरा चेहरा जगासमोर आणे. यशोधरा सरनाईक. डॉक्टर, तुम्ही संध्याकाळी याल ना? मी ॲड्रेस मेसेज करते. हो नक्की. थँक्यू पुन्हा एकदा. श्रावणीला सोडवून आणल्यापासून तू खूप हायपर झालायस. हे बघ, आपल्या घरी आधीच खूप गुंता झालाय आणि हे असं करून तो गुंता कमी होणार नाही, उलट वाढत जाईल. उलट गुंता सुटतोय श्रेयस. तीच माझी श्रावणी हे कळल्यापासून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली मला. पण तिची अवस्था बघवत नाहीये रे. तिला बोलता येत नाहीये.
माझ्यामुळे काय काय सहन करावं लागतंय बिचारीला. मम्मा असं काही करतील मला वाटलं नव्हतं कधी. तुला सांगतो मला असं डोकं फोडून घ्यावंसं वाटतंय. अक्षय, श्रेयस तुला सांगतो, अगदी अनएक्सपेक्टेडपणे श्रावणी माझ्या आयुष्यात परत आली. तिला आता पुन्हा काही झालं ना तर मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेईल. अक्षय प्लीज प्लीज, हे बघ इकडे बघ, माझ्याकडे बघ. हे बघ, तू असा हायपर होत राहिलास ना तर तुलाच काहीतरी होईल अशी भीती वाटते मला. या सगळ्यात तूच माझ्या बरोबर आहेस. हे बघ, मला कळतंय श्रावणीची तुला काळजी वाटते. ती आता अचानक तुझ्या आयुष्यात परत आली आहे आणि ती बिचारी अशा अवस्थेत आहे की ती तुझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाहीये, म्हणून तुझी जास्त तळमळ होते. कळतंय मला. मला तिची तब्येत बघवत नाहीये श्रेयस. तिला सगळं आठवेल ना, मीच तिचा अक्षय आहे हे तिला कळेल ना. श्रेयस तुला नाही माहित तिला कशा अवस्थेत ठेवलं गेलं होतं तिथं. ह्या सगळ्यांचा तिच्या मनावर कायमचा परिणाम व्हायला नको हीच भीती वाटते. मी आधीच माझं बाळ आणि श्रावणीला गमावून बसलो होतो. आता पुन्हा एकदा मला श्रावणीला नाही गमवायचं. अक्षय, या सगळ्यात मी तुझ्या बरोबर आहे. श्रावणीला काही होणार नाही. आपण दोघं मिळून काळजी घेऊ तिची. मला सांग तू कसं आहेस. मला माहिती आहे या सगळ्यांचा तुलाही खूप त्रास होतोय. मला काही कळेनाच झालंय रे. तुला आठवतंय मी आराध्याच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी केवढा एक्साइटेड असायचो. तिच्या मेसेजची आतुरतेने वाट बघायचो, तिच्या कॉलची वाट बघायचो, तिच्याशी बोलायला एक्साइटेड असायचो. तुला आठवतंय तू मला आयडिया दिली होतीस की तिला छान प्रपोज कर. मी तिला छान सगळं डेकोरेशन वगैरे करून प्रपोज केलं होतं. मी लग्नासाठी इतका एक्साइटेड होतो. आणि आता अचानक कळतंय की मी कुठल्या तरी वेगळ्या स्वप्नांच्या दुनियेत होतो. माझ्या समोर जे काही घडत होतं ते सगळं खोटं होतं. म्हणायला आपण मॉडर्न वगैरे आहोत रे, पण लग्न ही पवित्र गोष्ट आहे आपल्यासाठी. माझं लग्नच खोट्याच्या आधारावर झालंय तर मी ते पुढे कसं निभावू. प्रेमाचा तर काही प्रश्नच येत नाही. माझा आता कोणावरच विश्वास राहिला नाही. तुला माहितीये मला सतत असं वाटत राहतं की माझ्या मनावर कसलं तरी ओझं आहे. माझ्या पोटात सतत खड्डा पडतोय. मला ना त्रास होतो त्याचा. कळतंय मला, पण ही मनाची लढाई. तुझा त्रास कमी करू नाही शकत मी, पण तुझी पावलं अडखळत असताना हात तरी घट्ट धरून ठेवू शकतो. तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. आजी, अमृताने निरोप पाठवला की तुम्ही बोलावलं म्हणून. तुम्हाला जेवायला बोलावलं असतं तर तुम्ही आला नसता, म्हणून अमृताला सांगितलं त्यांना बोलावलंय म्हणून सांग. पण आजी, काही बोलू नका. मी मोठी आहे ना, मग माझं ऐकायचं. या जेवायला बसा. जेवून झालं की मी श्रावणीसाठी खिचडी केलीये, ती तिला नेऊन द्या. हो ठीक आहे. हो मी तुमची वाट बघते. हो तुम्हाला ऍड्रेस मिळाला बरोबर. ओके सी यू. आराध्या आलीच बाळा, ये बस जेवायला. पण त्याआधी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. यशोधरा, तू आणि आराध्या दोघींना जे काही भांडायचं असेल ना ते खुशाल भांडा. स्वतःला प्रूव्ह करायचं असेल करा. कोण काय करतंय कोण काय नाही करत आहे याचा किस पडायचा असेल तर खुशाल पडा. पण कृपा करा आणि या घरातली शांतता हरवू देऊ नका. मी सांगते म्हणून ऐका माझं. माझ्यासाठी म्हणून
या टेबलावर एकत्र आपण जेवायला बसूया. आई हाच प्रेम. काय झालं आता? हा ताई बोल ना. कुठेस तू? तुला काय सांगितलं होतं आम्ही? ती हॉस्पिटलवाली फाईल गायब कर सांगितलं होतं ना, मग का नाही केलीस तू? ती आराध्या आता रूम मध्ये गेली ती फाईल आणायला. ती फाईल जर ती घेऊन आली तर सगळ्यांना कळेल की हे अबॉर्शन आम्हीच करायला लावलं होतं. अरे आता हा काय करतोयस? जा आता. ती रूम मध्ये गेली, तिला थांबव तरी, नाही तर ती फाईल तरी गायब कर. जस्ट गो. हो हो ताई, मी करतो ताई. Idiot. फाईल नाहीये. कुठे गेली फाईल? इथेच तर ठेवली होती. सापडली. आराध्या थांब. इथे काय कर? रिपोर्ट दे मला. तू खूप मोठी चूक करते. आराध्या तुला महागात पडेल. आराध्या तुम्हाला महागात पडेल. मी जर मोठ्याने ओरडले ना तर तुमचं सगळं सत्य आत्ताच बाहेर येईल आणि तुम्ही काय कारस्थानं करता ना ते पण कळेल. कळलं? सॉरी डॉक्टर, तुम्हाला थांबावं लागतंय, बट आराध्या आराध्या. आराध्या सावकाश सावकाश. आराध्या डोळे उघड ना बाळा. आराध्या बाळा, डोळे उघड. आराध्या. ओ गॉड. अमृता, पाणी आण ग. डॉक्टर तुम्ही बघा ना, खूप लागलाय का? इशी ओके? हा, मॅम फाईल घेऊन जा. फार लागलाय का तिला? श्राऊ ही खूप वरून पडलीये. मला हिला नीट चेक करावं लागेल. आपण हिला वर नेऊया का? हो ठीक आहे आम्ही वर नेतो. तू चल, तुझ्या रूम मध्ये चल, आराम कर. श्राऊ शांत हो. श्राऊ, वहिनीला काहीच होणार नाही. आम्ही सगळे आहोत ना, आणि आता डॉक्टर पण आले. तू उगाच स्वतःला त्रास करू नकोस. शांत हो. श्राऊ
शांत शांत काही नाही होणार दादा, काही नाही होणार. तू शांत 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 शांत. बापरे, ही खूपच हायपर झाली. आणि का नाही होणार? तिची ताई म्हणजे तिचं सर्वस्व आहे, तिचा आधार आहे. तिलाच काहीतरी झालं तर आपलं कसं होणार या कल्पनेनं प्रचंड घाबरली आहे ती. नाही नाही, या नव्या भीतीचा आणखी परिणाम होईल तिच्यावर. श्राऊ, शांत हो, शांत हो. आम्ही सगळे आहोत ना, वहिनीला काहीच होणार नाहीये. शांत. श्राऊ असं स्वतःला त्रास देऊन कसं चालणार? तुला वहिनीला लवकर बरं झालेलं बघायचंय ना, तिची काळजी घ्यायची आहे ना. मला स्वतःला त्रास देऊ नकोस. काही होणार नाही वहिनीला, काही होणार नाही वहिनीला. श्राऊ शांत शांत हो. श्श्श. आराध्य बाळा, डोळे उघड. हे बघ बाळा, मी आजी बोलते तुझी. बघ ना डोळे उघडून राजा. डॉक्टर, शिवके शुद्धीवर आली का ती? डॉक्टर काही सिरियस आहे का? डॉक्टर डोळे पण नाही उघडत होती. हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल का? प्लीज प्लीज डिस्टर्ब करू नका. मला चेक करू दे पेशंटला. आणि किती गर्दी केली इथे. प्लीज सगळ्यांनी बाहेर थांबा. नाही नाही, वी आर सॉरी. बरोबर म्हणतायत त्या, आपण बाहेर थांबायला हवं. सॉरी डॉक्टर. पण श्रेयस तरी ती. नाही प्लीज. ओके. देवा, आराध्याकडे बघ रे बाबा. पोरीला लवकर शुद्ध येऊ देत. खूप नाजूक अवस्था आहे पोरीची. डॉक्टर, इज एव्हरीथिंग ऑल राईट? शुद्धीवर आली का ती? डॉक्टर काही सिरियस नाही आहे ना? डॉक्टर बरी आहे ना माझी आराध्या? हो, मी चेक केलंय त्यांना. त्यांच्या डोळ्यांची मुवमेंट बरोबर आहे. सुदैवानं त्यांच्या मेंदूला मार लागलेला नाहीये. ओ थँक गॉड. पण आजची रात्र आपल्याला त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. म्हणजे त्यांना जर उलटी झाली, मळमळ झाली तर त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन या. आणि उद्या त्यांचे रिपोर्ट्स करूया आपण. काही काळजी करू नका. थोड्या वेळाने येतील त्या शुद्धीवर. मग त्यांना पाणी, ज्यूस असं लिक्विड डाएट देऊ शकता. या शुअर शुअर. आणि बाळ बाळ ठीक आहे ना? बाळ? येस. प्रेग्नेंट आहे ना ती? नाही, ती प्रेग्नंट नाहीये. मी चेक केलंय तिला. ती प्रेग्नंट नाहीये. काय? म्हणजे बाळ गेलंय का? अरे आई 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 असं काय करताय? सावरा ना स्वतःला. रडू नका हो. आज जर मी यांना खरं सांगितलं नाही तर यांना खूप त्रास होईल. पण आराध्या माझ्याशी कशी वागली असली तरी तिला आधी न सांगता मी खरं सांगणार नाही. ठीक आहे, उशीर होतोय. मी आता येते. थँक्यू डॉक्टर.
आराध्या केली आहे आणि पुन्हा मला ती चूक करायची नाहीये. तुझं खोटं सतत सिद्ध होत आहे आणि खापर मात्र तू मम्मांवर फोडतेस. हरकत नाही. मी तुझ्या प्रेमाचा जेवढा आदर करते तेवढाच तुझ्या संतापाचाही मान राखते. कारण मला माहिती आहे तुझा संताप सुद्धा या प्रेमातूनच आलाय. तुला माझं तोंड बघायचं नाहीये ना? ठीक आहे, मान्य आहे मला. तुला जर मी तुझ्या आयुष्यात नकोशी झाली असेल तर तुझ्या आयुष्यात राहण्याचा मला काही अधिकार नाहीये. कारण मला तुला त्रास द्यायचा नाहीये. बिचारी श्रावणी, आणि तू तिची मोठी बहीण, तू योग्य तोच निर्णय घेतला असशील असं मला वाटलं आणि म्हणून मी होकार दिला आणि हे ऑपरेशन केलं. कदाचित मी तुझ्या आयुष्यातून दूर गेल्यावरच तुला तुझा आनंद परत मिळेल आणि तू आनंदात असशील तर मी आपोआप आनंदात असेन. श्रेयस, मला तुला त्रास द्यायचा नाही म्हणून मी कायमची तुला सोडून जाते. आराध्या, थँक गॉड. अशी शांत झोपेत किती निष्पाप दिसतेस ग तू. पण मनातल्या वेदना चेहऱ्यावर स्पष्ट दिसतायत. तुझ्याकडे असं पाहत राहिलो तर एका क्षणात मन तुझ्या जवळ येतं आणि दुसऱ्या क्षणाला दूर दूर निघून जातं. हे काय विचित्र होऊन बसलं ग आपल्यात. विचित्र नातं झालं आपलं. कशी आहेस बाळा? बरं वाटतंय ना आता? बरं वाटतंय. अंदुकसा आठवतंय मला, पण नेमकं काय घडलं होतं? मी पडले कशी? बाळा, तू श्रावणीचा रिपोर्ट आणायला गेली होतीस. घाईने जिन्यावरून येताना पडलीस, पण नशिबाने डॉक्टर तिकडे होते म्हणून बरं झालं. त्यांनी तुला लगेच चेक केलं. बरोबर, त्या डॉक्टरांना मीच बोलावलं होतं घरी, पण वेळेवर त्यांनी आपली बाजू घेतलीच नाही. त्या काही बोलल्याच नाही आपल्या बाजूने. पण बाबा, ते रिपोर्ट्स कुठे आहेत? ते शाहूचे रिपोर्ट्स? हो, ते खूप महत्वाचे आहेत बाबा. ते रिपोर्ट्स कुठे आहेत? ती फाईल मिळेल, तू काळजी करू नको.
डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलंय, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. नाही आई, त्या रिपोर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं आयुष्य अवलंबून आहे. मला ते शोधायला हवे. ते कुठे असतील मी लगेच जाऊन बघते. अरुण, अगं, ऐक ऐक ना. ना. अरुण, आई सो अपसेट. तिला हे कळल्यापासून की हे सगळं फेक होतं. आराध्या गरोदर नाहीये. इतका त्रास होतोय ना तिला. काही खाल्लंही नाहीये तिने. ती काही खात नाही म्हटल्यावर मुलांनी काही खाल्लं नाही. जे काही झालं त्यासाठी पुन्हा एकदा आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. पण मी पुन्हा तेच सांगेन की हे खोटं आम्ही दोघं मिळून बोललो होतो. मला खूप वाईट वाटतंय त्याबद्दल. पण तेव्हा सिच्युएशनच अशी होती. घरात सगळे प्रॉब्लेम सुरू होते. आराध्याला वेडे ठरवण्याचा प्रयत्न केला जात होता. आम्हाला तेव्हा असं वाटलं की हे खोटं बोलल्याने त्या सगळ्यावर काहीतरी सोल्युशन निघेल म्हणून खोटं बोललो. आणि मग एकदा आम्ही का खोटं बोलतोय हे सगळ्यांना कळल्यावर सगळे आम्हाला माफ करतील असं वाटलं होतं. पण आराध्याच्या आयडेंटिटी पासूनच सगळं खोटं आहे हे जेव्हा कळलंय त्यानंतर आता माझ्याकडे यावर बोलायला काही शिल्लक नाहीये. बाय द वे आराध्या, तू कुठली तरी फाईल आम्हाला दाखवायला घेऊन येत होतीस ना? ही फाईल आम्ही बघितली सगळ्यांनी. मला कळत नाही आराध्या, तुला स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घ्यायला का आवडतं का? यातल्या कुठल्याही पेपर्सवर मम्मांची सही नाहीये, तुझी सही आहे. मॅडम, फाईल. थँक्यू. जा. या रिपोर्ट्स मध्ये योग्य ते बदल ताबडतोब कर. होत आहे, आलोच मी. आराध्या देसाई, तू काहीही कर पण जिंकणार मात्र आम्हीच. यशोधरा सरनाईक. डू यू अंडरस्टँड? You better understand. आजी, कुठल्या तोंडाने माफी मागू कळत नाहीये. हा सगळा त्रास तुम्हाला आज माझ्यामुळे होतो. पण खरं सांगू, घरात जो काही प्रकार घडत होता त्यातून रिलीफ मिळावा, तुम्हाला बरं वाटावं, हा एकच हेतू होता. निदान ती बातमी ऐकून तरी तुम्हाला आनंद मिळेल असं वाटलं होतं, म्हणून खोटं बोललो आजी आम्ही. खरंच. म्हणून असं खोटं या बाबतीत हा खेळ आहे का ग? हो, चुकलं आजी आमचं. खरंच चुकलं. मान्य करते मी माझी चूक.
तुम्हाला त्रास होणार नाही याचा विचार केला नव्हता असं नाहीये.